मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस। आजपासून जरांगेंचा आणखी कडक उपोषणाचा इशारा। आजपासून पाण्याविना जरांगेंचं आंदोलन। सीएसएमटी स्थानकाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद राहणार। आझाद मैदानाबाहेरील मार्ग सुद्धा बंद राहणार। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये बदल करण्याचा निर्णय। आरक्षण दिलं नाही तर माझी अंत्ययात्रा इथून निघेल। मी मृत्यूला घाबरत नाही। जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा। मंत्री छगन भुजबळांनी बोलावली राज्यभरातील ओबीसी नेत्यांची बैठक। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात मुंबईमध्ये आज ओबीसी नेत्यांचं मंथन। भुजबळ जरांगे पुन्हा भेटण्याची शक्यता। मंत्री छगन भुजबळ आणि बबनराव तायवाडेंमध्ये फोनवरून चर्चा। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। उपोषणामुळे तायवाडे बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। जरांगेंना भेटायला गेलेल्या सुप्रिया सुळेंच्या कारला आंदोलकांचा घेराव। शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी। गणेशोत्सवासाठी दरेगावात गेलेले एकनाथ शिंदे मुंबईला परतले। आरक्षणावर तोडगा काढण्यात शिंदे सक्रिय होणार का, याकडे सर्वांचंच लक्ष। चीनमध्ये एससीओची बैठक। जगभरातील राष्ट्रप्रमुख एकाच मंचावर। मोदी आणि जिनपिंग आणि पुतीन यांच्यामध्ये भेट। दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा। लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी। मुखदर्शनासह चरणस्पर्श दर्शनालाही भाविकांची रीघ।